हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती लर्न विथ अवधूत. आज आपण स्टार्ट करणार आहोत 9th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर, तो म्हणजे सेट्स. एकदम इझी टॉपिक आहे, काही डिफिकल्ट नाही आहे. हा व्हिडिओ बघितल्यावरती तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होणार आहेत. आपण खूप सारे एक्झाम्पल्स घेऊ, प्रॅक्टिस करून घेऊया, जेणेकरून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील. चला तर मग स्टार्ट करूया सेट्स. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, एकदा तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले तर तुम्ही कोणत्याही टाईपची एक्झाम्पल सॉल्व करू शकता. सो ह्या व्हिडिओमधनं कन्सेप्ट तुमचे कसे क्लिअर होतील हे अंडरस्टँड करून घ्या. ठीक आहे, मी करीनच तुमच्याकडनं कन्सेप्ट क्लिअर करून घेईनच मी, बट तरी पण ट्राय टू अंडरस्टँड फ्रॉम युअर सेल्फ. ठीक आहे, खूप सारे एक्झाम्पल्स घेऊया. एक्झाम्पल्समुळे तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. चालेल तर मग स्टार्ट करूया. सो व्हॉट इज द सेट्स. सर्वात पहिलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेट्स म्हणजे काय. जे चॅप्टरचं नाव आहे आपलं सेट्स. सेट्स इज नथिंग बट अ कलेक्शन. हा वर्ड लक्षात घ्या, कलेक्शन. कोणत्या गोष्टीचे कलेक्शन? द कलेक्शन्स ऑफ ऑब्जेक्ट्स. सो कलेक्शन्स ऑफ ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? सेट्स आहेत. एक्झाम्पल की आता तुमच्याकडं कॉईन्स आहेत. कॉईन्सचे कलेक्शन्स जे जुने नाणे असतील, नवीन असतील, लेटेस्ट असतील. आता 22 रुपीजचं पण कॉईन्स आहेत मार्केटमध्ये. सो हे काय आहेत? सो दिस इज द कलेक्शन्स ऑफ ऑल द कॉईन्स. माझ्याकडे कॉईन्स आहेत, एकदम ओल्ड पण आहेत, आता लेटेस्ट पण आहे. ठीक आहे, मग हे सगळे काय झाले, मी कलेक्शन्स करून ठेवलेत. सो हा कलेक्शन कुठल्या गोष्टीचा आहे? कॉईन्सचा कलेक्शन्स आहेत. तर त्याला मी काय म्हणू? सेट म्हणू. कोणतं सेट आहे ते? कॉईन्सचा सेट आहे तो. सो जेव्हा तुम्ही म्हणता की सेट हा काय कलेक्शन्स आहेत, सो कलेक्शन्स ऑफ एनी ऑब्जेक्ट्स, कुठल्याही ऑब्जेक्टचे कलेक्शन म्हणजे काय? तुमचे सेट. इथे खाली तुम्हाला इथे डायग्राममध्ये चित्र दिलेत. फर्स्ट आहे फ्लावर्स. एका बुकेमध्ये किती फ्लावर्स असतात? नंबर ऑफ फ्लावर्स असतात, डिफरंट टाईप्सचे, कलर्सचे, त्यांचे स्मेल्स डिफरंट असतात. मग मी आपण केलं आहे, एका बुकेमध्ये मी त्यांना बनवून ठेवलेत. सो दिस इज नथिंग बट अ कलेक्शन्स ऑफ दॅट फ्लावर्स. सेकंड, बंचेस ऑफ द कीज, फ्लॉक्स ऑफ बर्ड्स, पाईल ऑफ नोटबुक्स आणि कलेक्शन्स ऑफ नंबर्स. सो ह्याच्यावरनं क्लिअर झालं असेल की सेट हा काय, की कलेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणजे काय? तुमचा सेट. सर्वात इम्पॉर्टंट पार्ट जो तुम्हाला बघायचा आहे तो म्हणजे सेट मी एखादं रिप्रेझेंट कसं करणार. सो वेन एव्हर आय एम सेईंग द सेट, सेट ऑफ ए, सेट ऑफ बी असं जेव्हा मी म्हणेन तेव्हा हे काय आहेत, त्याला मी स्पेसिफिक नाव दिले. सेट ऑफ ए, सेट ऑफ बी, सेट ऑफ सी. आणि इथे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर मी हे लिहिताना मी कॅपिटल लेटर्समध्ये लिहिलेत. त्या सेटला नाव मी नेहमी कॅपिटल लेटर्समध्ये देणार आहे. हे पहिलं अंडरस्टँड करून घ्या. काय म्हणलं कंडिशन? सेट ह्या गोष्टीसाठी मला जेव्हा नाव द्यायचं असेल तर मी नाव कसं देणार? कॅपिटल लेटर्समध्ये नाव देणार आहे. क्लिअर? आणि त्यात असलेले जे काही एलिमेंट्स असतील त्याला एलिमेंट्सला मी नाव कसं देणार? स्मॉल लेटर्स ए, बी, सी. सो त्यात असलेले एलिमेंट्स हे लक्षात घ्या. दिस इज द नेम अँड दिस इज द एलिमेंट्स. या एलिमेंट्सला मी नाव स्मॉल लेटर्समध्ये देणार आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या फक्त. आता जर समजा एखादा सेटमध्ये एखादी गोष्ट बिलॉंग करत असेल किंवा त्यात येत असेल तर मी डायरेक्टली लिहिणार की दॅट ए इज बिलॉंग्स टू सेट ए, और आय कॅन से दॅट ए इज एन एलिमेंट ऑफ सेट ए. सो सपोज एक एक्झाम्पल घेऊया. एन हा काय तुमचा सेट आहेत नॅचरल नंबरसाठी मी रिप्रेझेंट केलं. पहिलं नॅचरल नंबर्स म्हणजे काय? जे नंबर्स तुमचे 1 पासून स्टार्ट होतात, 1, 2, 3 टिल इन्फायनाईटपर्यंत. जे नंबर स्टार्ट होतात 1 पासून टिल इन्फायनाईट म्हणजे थोडक्यात सगळ्या पॉझिटिव्ह नंबर्स. इथं झिरो घेतलेला नाही. 1 पासून स्टार्ट होऊन इन्फायनाईटपर्यंत जाणारे जे काही नंबर्स असतील ते सगळे तुमचे काय असणार आहेत? नॅचरल नंबर्स असणार आहेत. सो या नॅचरल नंबर्सचा मी काय केलं? सेट केला आहे आणि त्याला मी नाव काय दिलेत? एन. आणि कॅपिटलमध्ये मी लिहिलं आहे इक्वल टू. नेक्स्ट पॉईंट आहे मी कर्ली ब्रॅकेट्समध्ये मेन्शन केलेत. या कर्ली ब्रॅकेट्समध्ये यात माझे सगळे एलिमेंट्स असणार आहेत. कोण असणार आहेत? सगळे नॅचरल नंबर असणार आहेत. क्लिअर? हे झालं नॉर्मल तुमचे एक्झाम्पल ऑफ सेट. इट इज एन एक्झाम्पल ऑफ सेट एन. सेट एन हे काय दाखवतं की तुमच्या या सेटमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते कोणते एलिमेंट्स आहेत? सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, जे स्टार्टिंग फ्रॉम 1 टिल इन्फायनाईट. क्लिअर? आता जेव्हा मी म्हणतो 1 हा काय या एन या सेटला बिलॉंग करतो, ऑर इट्स एन एलिमेंट ऑफ सेट एन. बरोबर? हे काय डिफाईन करतं? दिस इज द
एलिमेंट ऑफ सेट एन आहे का? आहे, कारण की या एन या सेटमध्ये एन आहे का एलिमेंट? आहे. सो दिस इज राईट. आणि जेव्हा मी म्हणेन 0, डज 0 बिलॉंग्स टू सेट एन, ह्यात तुम्हाला एलिमेंट्समध्ये 0 दिसतंय का? कुठं नाही दिसत आहे. सो डज इट बिलॉंग्स टू दॅट सेट एन? नो. सो मी काय रिप्रेझेंट करणार? द 0 इट डज नॉट बिलॉंग्स टू और इट इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट एन. सो ह्याला मी असं रिप्रेझेंट करणार. दोघांचे डिफरन्स समजलं? जर तो एलिमेंट असेल तर मी रिप्रेझेंट करणार विथ सिम्बॉल दिस, अदरवाइज आय विल डू दिस. क्लिअर? ठीक आहे. हे सगळे बेसिक्स पॉईंट्स आहेत नॅचरल नंबर, होल नंबर्स, जे तुम्हाला लास्ट इयरला झाले असतील. तरी पण एकदा तुम्हाला क्लिअर करतो. व्हॉट आर द नॅचरल नंबर्स? नॅचरल नंबर्स इट स्टार्ट्स फ्रॉम 1, 2 पासून स्टार्ट होतात. होल नंबर जो 0 पासून स्टार्ट होतो, ह्याला जरा दया आली त्यांनी 0ला पण स्वतःमध्ये इन्क्लूड करून घेतलं. सो इट स्टार्टेड फ्रॉम 0, 1, 2, 3. हे जर सगळा जो पुढचा पार्ट असेल टिल इन्फायनाईट, हा कोणता तुमचा नॅचरल नंबर असणार आहेत. इंटिजर्सला जर खूपच दया आली तिने मायनस इन्फायनाईट म्हणजे थोडक्यात निगेटिव्ह नंबर्स, 0 आणि पॉझिटिव्ह नंबर, हा असला पूर्ण पार्ट तुमचा काय? होल नंबर्स. सो इंटिजर्समध्ये निगेटिव्ह नंबर्स पण असणार आहेत, 0 पण असणार आहेत आणि पॉझिटिव्ह नंबर्स पण असणार आहेत. आणि नॅचरल नंबर्समध्ये फक्त पॉझिटिव्ह इंटिजर्स, पॉझिटिव्ह नंबर्स फक्त, आणि होल नंबर्समध्ये 0 प्लस नॅचरल नंबर्स. नेक्स्ट आहे तुमचं रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स जे आपण पी ओपन क्यू फ्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये जे काही गोष्टी दिसतील ती काय तुमचे रॅशनल नंबर्स आहेत. आणि नेक्स्ट इज रिअल नंबर्स. रिअल नंबर्स म्हणजे नंबर लाईन तुम्ही बघितलं लास्ट इयरला, ज्या नंबर लाईनवरती जे काही नंबर्स तुम्ही रिप्रेझेंट करता ते सगळ्यात तुमचे काय असणार आहेत? रिअल नंबर्स असणार आहेत. क्लिअर? सो दिस इज द बेसिक डिफरन्स, बेसिक पॉईंट्स जे तुम्हाला क्लिअर केलं. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सेट्सला तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे, तुम्हाला मांडायचे आहेत. तर ते मांडण्यासाठी 2 मेथड आहेत. फर्स्ट आहे लिस्टिंग मेथड अँड सेकंड वन इज रूल मेथड. सो व्हेनेवर आय से दॅर इज 2 मेथड्स. मग पहिली मेथड कुठली आहे? लिस्टिंग मेथड. सेकंड आहे रूल मेथड. आता लिस्टिंग मेथडमध्ये काय, ह्याला पहिला हायलाईट करतो जेणेकरून तुमचं क्लिअर होऊन जाईल. दिस इज द लिस्टिंग मेथड, दिस इज द रूल मेथड्स. ठीक आहे. लिस्टिंग मेथड, जर मी एखादं लिस्टिंग मेथड लिहिणार आहेत त्यासाठी 2च कंडिशन आहेत. ते लिहायचे कसं? रिटर्न ओनली वन्स अँड सेपरेटेड बाय द कॉमर्स. सिम्पल कंडिशन आहेत, जास्त काही कंडिशन आहेत लिस्टिंगचे, आणि त्यांनी क्लिअर केलं आहे माझे काय कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन काय? रिपीट नको मला. या लिस्टिंगला रिपीटेड गोष्टी अजिबात आवडत नाहीत. कोणतीही गोष्ट रिपीट करायची नाही. आणि जी काही गोष्टी तुम्ही लिहिणार आहात तर त्याला कॉमा करून सेपरेट लिहा. 2 कंडिशन सांगितलं आहे. काय अवघड आहे का? ठीक. एक्झाम्पल बघूया आपण. फर्स्ट एक्झाम्पल काय येतं? अ सेट ऑफ एन ऑड नंबर्स विचारले. एक्झाम्पल काय? सेट ऑफ ऑड नंबर्स 1 to 10. ठीक आहे. एखाद्या गोष्टीचा सेट आहे माझ्याकडं, ए हा सेट आहे. आता ए या सेटमध्ये मला काय ऑड नंबर्सचा सेट आहेत. कुठून ते कुठंपर्यंत आहे? 1 to 10 म्हणले. आता 1 to 10 मध्ये ऑड नंबर्स कोणकोणते आहेत? 1, 3, 5, 7, 9. बरोबर. आता इथं विचारलं काय त्याने? बिटवीन 1 and 10 विचारलं आहे. 1 and 10 म्हणल्यावरती 1 आणि 10च्या मधले. सो इथं 2, 4, 6, 7, 8, 9 हे तुमची नंबर सिरीज आहेत. ह्या 1 आणि 10 ह्यांच्यामध्ये असलेले ऑड नंबर्स कोणकोणते आहेत? 3, 5, 7, 9. समजलं? 1 ते 10 हे आपल्याला नंबर्स दिलेत. या नंबर्समधले ह्यांच्यामध्ये असलेले ऑड नंबर्स. आय एम नॉट टेलिंग दॅट 1 पासून घ्या. 1 ते 10 मधले. सो 1 आणि 10ला तुम्ही लिव्ह केला, राहिले कुठले? हे नंबर्स. आता ह्या नंबर्समधले तुमचे ऑड नंबर्स कुठले? 3, 5, 7, 9. मग त्या एलिमेंट्सला घेऊया आपल्याकडं 5, 7, 9. सो त्यांची जी काही कंडिशन होती ती कंडिशन काय फुलफिल झाली का चेक करा. पहिली गोष्ट म्हणजे ह्या ए या सेटमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स कसे आहेत? ऑड नंबर्स आहेत. कशाले ऑड नंबर्स आहेत. ह्यांचं रेंज काय? 1 ते 10 मधले पाहिजे. 1 ते 10 मधले आहेत का? आहेत. आता लिस्टिंग मेथड लिहिताना पहिली गोष्टीने काय सांगितलं होतं? रिटर्न ओनली वन्स. प्रत्येक एलिमेंट मी एकदा लिहिलंय का? लिहिलंय. नेक्स्ट कंडिशन काय होते? सेपरेटेड बाय कॉमा. कॉमा देऊन मी सेपरेट केलंय का? केलंय. एवढीच आहे.
जास्त काही मेथड डिफिकल्ट नाही आहे. लिस्टिंगमध्ये तुम्हाला प्रत्येक एलिमेंट एकदाच लिहायचा आहे आणि सेकंड वन तो तुम्हाला कॉमा देऊन सेपरेट करायचा आहे बस. सो दिस इज हाऊ अ लिस्टिंग मेथडमध्ये तुम्ही रिप्रेझेंट करता एखाद्या सेटला. क्लिअर आहे. आता खालती इथं काय वर्ड दिले रिमेंबर. आता या रिमेंबर या वर्डमध्ये RME हे काय गोष्टी आहेत रिपीट झालेत म्हणून मी काय केलं एकदाच लिहिलं REMB. सो REMB हे काय दिस आर द एलिमेंट्स ऑफ द सेट A. बस सेट A आहेत बरोबर. मग त्यातले जे काय एलिमेंट्स आहेत ते मी इथं मेन्शन केले. क्लिअर लिस्टिंग मेथड. आता नेक्स्ट मेथड आहे तो म्हणजे रूल मेथड. हा रूल मेथड पण सोपा आहे. आता जी लिस्टिंग मेथडमध्ये आपण जे सेट्स आपण रिप्रेझेंट केले तेच मला रूल मेथडमध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर कसं करणार. सो फर्स्ट काय इथं एक एक्झाम्पल आहे. X इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10. सो आता तुम्ही जेव्हा हे रीड कसं करणार पहिलं एक्झाम्पल लिहून घेतो. X n सॉरी आता रीड कसं करणार मी आता सेट A इज अ सेट ऑफ ऑल X सच दॅट X इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10. आता इथला जो ही जी लाईन आहे ही लाईन काय रिप्रेझेंट करते रीड करताना सच दॅट म्हणायचं सच दॅट. सो ए हा काय सेट आहे कोणत्या गोष्टीचा X या एलिमेंट्सचा सेट आहेत. हे असे सेट आहेत सच दॅट X आपण मी मगाशी म्हणलं होतं जर X हा बिलॉंग्स टू N असेल किंवा X इज एन एलिमेंट ऑफ N रिप्रेझेंट असतो म्हणून आपण काय मेन्शन करतो X इज एन एलिमेंट ऑफ N. आणि N म्हणजे काय जे आपण वरती बघितलं N इज नथिंग बट अ नॅचरल नंबर्सचा सेट आहे. सो X हा काय तुमचे जे नंबर्स असणार आहेत ते कसे असणार आहेत नॅचरल नंबर असणार आहेत. सो इट विल बी स्टार्टिंग फ्रॉम 1 ते इन्फायनाईटपर्यंत असणार आहे. ह्याच्यावरनं क्लिअर झालं. आणि सेकंड कंडिशन काय दिली दिस इज द फर्स्ट कंडिशन दिस इज द सेकंड कंडिशन. X हा जो एलिमेंट आहेत हे जे नंबर्स आहेत ते कुठून ते कुठेपर्यंत असणार आहेत 1 पेक्षा मोठे पाहिजे आणि 10 पेक्षा लहान पाहिजे. म्हणजे कोणते नंबर आले 2 3 4 5 6 7 8 9. सो ए हा काय ए हा सेट आहे ह्या नंबरचा सेट आहे 2 3 4 5 6 7 8 9. सो ही आपली रूल मेथड ही आपली लिस्टिंग मेथड. रूल मेथडमध्ये मी काय केलं ए इज इन अ सेट ऑफ X such that X it belongs to natural number or it is in a natural number and it is a in between 1 and 10 or you can say that the X is a natural number which is greater than 1 and less than 10. रूल मेथडमध्ये एखादे रूल्स जसे असतात रूल्समध्ये काय असे सेंटेन्स वगैरे दिलेले असतात प्रॉपर. मग त्या प्रॉपर सेंटेन्समध्ये तुम्हाला स्पेसिफाय केलेलं असतं की ह्याच्यात असलेले एलिमेंट्स ते कशा प्रकारे आहेत कोणत्या गोष्टीला बिलॉंग करतात त्याची रेंज काय त्याचे कंडिशन्स काय या गोष्टी दिलेल्या असतात. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही सेट या रूल मेथडमध्ये पण लिहू शकता. रूल्स लक्षात घ्या की जिथं सेंटेन्स असेल ते. आणि सेकंड वन आहे लिस्टिंग. लिस्टिंगमध्ये काय कॉमा देऊन तुम्ही लिस्ट केलेले आहात फक्त रिपीटेड नको आहेत. हे दोन्ही तुमचे क्लिअर झाले. खालती ते एक्झाम्पल्स दिली तरी लिस्टिंग आणि रूल मेथड्सचे. फर्स्ट एक्झाम्पल काय की इथं ए हा काय सेट आहेत. आता इथं काय 2 4 6 8 10 12 14 ह्याच्यावरनं काय समजतं ए हा सेट आहेत. या सेटमध्ये असलेले हे सगळे नंबर्स हे काय नंबर्स काय आहेत हे सगळे इवन नंबर्स आहेत का आहेत दिसत तुम्हाला इवन नंबर्स. आता याची रेंज काय हे जे इवन नंबरची रेंज आहेत हे 1 पेक्षा मोठे आहेत सगळेजण आणि लेस कोणापेक्षा आहे 15 पेक्षा लेस आहेत. ह्याच्यात मध्ये असलेले जे काही इवन नंबर्स आहेत सगळे इवन नंबर्स इन्क्लूड आहेत का आहेत. मग तेच मी काय लिस्टिंग मेथडमध्ये किंवा लिस्टिंगच्या फॉर्मॅटमध्ये मी रिप्रेझेंट केलं आहे. सेकंड काय आता हेच मला रूल मेथडमध्ये मला रिप्रेझेंट करायचे तर मी कसं रिप्रेझेंट करणार ए इज अ सेट ऑफ X such that X is an even natural number. So it is an even natural numbers. इवन नॅचरल नंबर्स आहेत का इथं मेन स्पेसिफाय काय केलं इवन. सेकंड स्पेसिफाय केलं नॅचरल नंबर्स विच इज लेस दॅन 15 कारण की इवन
नंबर्स म्हटल्यावरती आपल्याला नेगेटिव्ह नंबर पण आले, पॉझिटिव्ह नंबर पण आले. बट मी जेव्हा म्हणतो इवन ओनली नॅचरल नंबर्स, सो इट शुड बी ग्रेटर दॅन 1, 1 पेक्षा मोठे पाहिजे आणि लेस दॅन 15 पाहिजे. सो क्लिअर. सो लिस्टिंग मेथड्समध्ये प्रॉपरली तुम्ही लिस्ट आउट करता, कॉमा देऊन तुम्ही सेपरेट करून मेन्शन करता, आणि सेकंड वन रिपीटेड नको आहे. आणि रूल मेथडमध्ये तुम्ही प्रॉपर एक सेंटेन्स किंवा एक कंडिशन्स वगैरे असणार आहेत त्यांच्यात. ठीक आहे. या दोन मेथडमध्ये आपण काय करतो, सेट रिप्रेझेंट करतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1 घेऊया, ज्यात आपण हे प्रॅक्टिस सेट सोडून घ्या जेणेकरून तुमचे डाऊट क्लिअर सगळे होऊन जातील. ठीक आहे. ओके, थँक्यू.